नमस्ते, मी तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता. आज मी बनवला आहे पुरणपोळीचा बेत. तर ही बघा, मी घेतली डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकलं प्रमाणात आणि गॅस ऑन केला आणि कुकरला 5 शिट्या होसपर्यंत वाट पाहिली. हे 5 शिट्या झाल्या आणि नंतर डाळ मस्तपैकी शिजलेली आहे. हवं तर तुम्ही 6 शिट्या पण देऊ शकता. जेवढी डाळ शिजेल तेवढी चांगली, पटकन ती वाटली जाते. आणि नंतर मी ही चाळणीत डाळ टाकली, पाणी सगळं नितळून टाकलं आणि आता ही डाळ मी चाळणीमध्येच अशी पसरवून खाली ते वाटलेलं वाटण तयार झालं. अशी ही सोपी पद्धत आहे. मिक्सरमध्ये खूप त्रास होतो. आणि मग नंतर ही वाटी केली पिठाची गव्हाच्या आणि त्याच्यात टाकलं सारणचा पेढा आणि ते मस्त लाटून घेतला आणि हा पराठ्यासारखा पुरणपोळी मस्त छानपैकी लाटून मस्त भाजून घेतलेली आहे. आणि आता ही पुरणपोळी मी प्लेटमध्ये टाकते आणि त्याला छानपैकी तूप लावते. जेवढं तुम्ही तूप पुरणपोळीला लावाल तेवढी पुरणपोळी टेस्टी लागते. ही करपलेली नाही आहे, थोडीशी जास्त भाजली गेलेली आहे, चालते. पण आता हे मस्त साजूक तूप त्याच्यावरून टाकायचं आणि पुरणपोळीला मस्त तुपामध्ये भिजत ठेवायचं आणि खाताना गरम गरम द्यायची. एकदम सुपर टेस्टी गव्हाची पौष्टिक पोळी अशी तयार झालेली आहे. तर मला सांगा कशी वाटली, तुम्ही नक्की करून बघा.